नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता भूमीला ज्या पद्धतीने यशपाल काकांचा मृत्यू झाला ती गोष्ट काही पचनी पडत नसते. तिला असं वाटत असतं की चांगला इथे फिरणारा माणूस एकाएकी कसा काय मरू शकतो. तेव्हा तिला असं वाटत असतं की यशपाल काकांचा मृत्यू हा नॅचरल नाही आहे, तर इथे नक्कीच काहीतरी त्यांच्याबरोबर चुकीचं घडलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. मागच्या वेळेलासुद्धा त्यांना करंट लागला होता, तेव्हा मला असं वाटलं होतं की त्यांच्याकडे रागिनी आत्यांचं काहीतरी सिक्रेट आहे आणि त्यामुळे रागिनी आत्या त्यांच्या जीवावरती उठल्या असतील. त्यामुळे त्या त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होत्या. पण ह्या वेळेला असं काय घडलं असेल, म्हणजे अचानकपणे यशपाल काका कसे काय जाऊ शकतात, या गोष्टीवरती भूमीचा विश्वास बसायला तयार नसतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते की मला तर असं वाटत होतं गायकवाड सरांना फोन करून त्यांचा इथे आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट करायचा. त्यांचा पोस्टमॉर्टम झाला असताना तर त्यांचा मृत्यू नॅचरल डेथ नाही आहे हे कळलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, भूमी आता थोडी रेस्टलेस झालेली असते. कारण यशपाल जरी पैशांच्या हेतूने तिथे आला असेल तरीसुद्धा तो माणूस म्हणून चांगला होता. त्याने कुणालाही त्रास दिला नाही, फक्त त्याला रागिनीकडून हवे तेवढे पैसे उकळायचे होते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमीला आठवतं ज्या वेळेला इथे यशपाल काका आता पडलेले असतात त्याच वेळेला त्यांनी आपल्या हाताने अभि आणि बाळ असं लिहिलेलं असतं. तेव्हा भूमी त्याचा फोटो काढते आणि आपल्या मोबाईलमध्ये पुरावा म्हणून ठेवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते की बाळ आणि अभि असं का लिहिलं असेल यशपाल काकांनी, त्याचा मी फोटो काढला आहे ना. म्हणून ती आपल्या मोबाईलमध्ये तो फोटो चेक करते. तेव्हा ती म्हणते अभि आणि बाळ याचा अर्थ काय असेल. अभिने बाळाला पळून नेलं असेल का? नाही, पण अभि तर आधीच गेला आहे, मग तो बाळाला पळून कसा काय घेऊ जाऊ शकतो. मग इथे यशपाल काकांना नक्की काय सांगायचं असेल, या गोष्टीचा विचार भूमी करत असते. तेव्हा भूमी म्हणत असते कदाचित यशपाल काकांकडे जे 2 सिक्रेट होते ते सिक्रेट हे तर नाही आहेत ना, की इथे अभिचा मृत्यू कसा झाला आणि त्याचबरोबर बाळाला पळून नेणारी व्यक्ती कोण आहे हे यशपाल काकांना माहिती असेल का. म्हणून तर त्यांनी अभि आणि बाळ असं 2 अक्षर लिहिलेत आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे 2 सिक्रेटसुद्धा होते असं ते मला म्हणाले होते. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की ह्या यशपालचा डोक्याचा ताप गेला आहे, पण त्याने जाता जाता माझ्या डोक्याचा ताप वाढवून गेला आहे. त्याने अभि आणि बाळ असे शब्द का लिहिले असतील, काय गरज होती त्याला लिहायची. आता ती भूमी या 2 शब्दांचा पाठपुरावा घेईल. नक्की अभि आणि बाळ असं यशपालने का लिहिलं असेल, या प्रश्नाचं उत्तर ती शोधत असेल. मला आता काही करून भूमीचं लक्ष इथे आता विचलित करावं लागणार आहे, त्या गोष्टीकडून डिस्ट्रॅक्ट करावं लागणार आहे आणि त्यासाठी मला माझा प्लॅन ॲक्टिवेट करावा लागणार आहे. तेव्हा तिथे आता पौर्णिमा आलेली असते. पौर्णिमा म्हणत असते आई, म्हणजे बघा ना, इथे यशपाल काका अचानक कसे काय गेले हो. म्हणजे अचानक त्यांना हार्ट अटॅक कसा काय आला, काही लक्षणंसुद्धा दिसली नव्हती की ते इतके आजारी आहेत म्हणून. तेव्हा रागिनी म्हणते जाऊ दे ना, बिचारा गेला गं, आता जायचं होतं त्याला, तो गेला. पण मी काय म्हणते ते आई, तू भूमीवरती लक्ष ठेव, भूमीवरती बारीक लक्ष ठेव. आता आपल्याला आपला बी प्लॅन हा ॲक्टिवेट करायचा आहे. भूमीला अडकवण्यासाठी काहीही झालं ना पौर्णिमा, तरीसुद्धा तुला भूमीवरती बारीक लक्ष ठेवायचं आहे. आणि एकदा मी तुला मेसेज केला की आपल्याला आता हा प्लॅन ॲक्टिवेट करायचा आहे की आपण तो करायचा. तेव्हा पौर्णिमा म्हणते ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी विचारत असते, भूमी म्हणत असते की आता मला काहीतरी असं करावं लागणार आहे की यशपाल काकांच्या रूममध्ये मला काही सापडेल का, त्यांच्याकडे असा काही पुरावा असेल का ज्याच्यावरून मला कळेल की नक्की त्यांना मला काय सांगायचं होतं. 2-3 दिवस ते माझ्या आजूबाजूला सतत घुटमळत होते, त्यांना काहीतरी मला महत्त्वाचं सांगायचं आहे असं मला सातत्याने वाटत होतं. पण काय बरं सांगायचं असेल महत्त्वाचं, या गोष्टीचा विचार भूमी करत असते. ती म्हणत असते की यशपाल काकांचं अचानकपणे जाणं हे अगदी मनाला हुरहुर लावण्यासारखं आहे. म्हणजे इथे यशपाल काकांनी त्यांना जे काही सांगायचं होतं कदाचित त्यांच्या मनातलं सांगितलं असतं ना तर जास्त बरं झालं असतं असं भूमीला वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते की यशपाल काकांच्या रूममध्ये काही सापडते का ते बघते, काहीतरी पुरावा मला नक्की सापडेल. तेव्हा इथे भूमी त्यांच्या बॅग वगैरे चेक करत असते.
कपाट चेक करत असते. अभिजितबद्दल, बाळाबद्दल त्यांना जर काही माहिती असेल आणि जर त्यांच्याकडे पुरावा असेल तर इथे आपल्याला तो सापडेल असं भूमीला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून इथे आता भूमी शोधाशोध करत असते. तेव्हा त्यांच्या एक सुटकेसमध्ये एका पॉकेटमध्ये तिला एक मोबाईल सापडतो. आणि तो मोबाईल जेव्हा भूमी बघते तेव्हा ती म्हणते, अरे वा मोबाईल, बरं झालं मला मोबाईल तरी सापडला. पण हा त्यांचा जुना मोबाईल आहे. नंतर ते खूपच महाग फोन वापरत होते. भारीतला फोन होता तो. तो कुठे बरं असेल? तो इथे नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, पण हा मोबाईल तर लॉक आहे. याचा लॉक कसा काय उघडायचा? तो अनलॉक तर करावाच लागेल. मला ह्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी सापडेल. तेव्हा रागिनी येते आणि म्हणते, आकाश, अरे हे बघ भूमी तर इथे आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, काय झालं आकाश? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तू इथे काय करतेस? तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, मी यशपाल काकांच्या रूममध्ये काही सापडतं आहे का ते बघत होते. म्हणजे बघ ना, यशपाल काकांचं अचानक असे जाणं मला काही पटत नाही आहे. म्हणून मी इथे येऊन शोधण्याचा प्रयत्न करते. काही पुरावा वगैरे सापडतोय का ते बघण्याचा मी प्रयत्न करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की आकाश, ते अचानक कसे काय जाऊ शकतात? त्यांची काही लक्षणंसुद्धा दिसली नाही. मान्य आहे की त्यांना हार्टचा प्रॉब्लेम होता, म्हणून एकाएकी त्या माणसाला हार्ट अटॅक कसा येईल? पूजेसाठी तयार झाले होते ते आणि बिचारे त्याच दिवशी गेले. म्हणून मला शोधून काढायचं आहे की नक्की हेच कारण आहे की हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला आहे की त्यांना मारण्यात आले. ही गोष्ट मला आता शोधून काढायची आहे. मला त्यांचा मोबाईल मिळाला आहे पण तो लॉक्ड आहे. पण प्रशांतचा एक मित्र आहे, तो मोबाईल असे अनलॉक करतो. त्याला मी सांगते त्याच्या मित्राला हा मोबाईल दाखवायला. आपल्याला यशपाल काकांच्या मोबाईलमध्ये नक्कीच काहीतरी पुरावा सापडेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की ठीक आहे, पण मी काय म्हणतो भूमी, आपण कशाला या गोष्टींमध्ये पडायचं ना. म्हणजे आता आपल्याला कोर्टाची तारीख पडली आहे. त्यानंतर आपल्याला कोर्टामध्ये तर जायचंच आहे. आपल्याला वकील बघितला आहे, त्याला माहिती द्यायची आहे. क्षितिजा आता घरी लवकरात लवकर कशी येईल त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आपण या गोष्टींमध्ये नको पडूया ना. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश प्लीज तू तरी असं म्हणू नकोस ना. हे बघ, मला क्षितिजासुद्धा हवी आहे, पण मला यशपाल काका नक्की कसे काय गेले आणि त्यांना मला काय सिक्रेट सांगायचे होते हे पण मला जाणून घ्यायचं आहे. आकाश, तू म्हणाला होतास ना की तू माझ्या गोष्टींमध्ये पडणार नाही म्हणून. तू मला जे काही करायचं आहे ते तू मला करू देशील असं म्हणाला होतास ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो मी म्हणालो होतो. बरं ठीक आहे, आता मी इथे काही थांबत नाही, मला माझं काम आहे. तुला जे काही करायचं आहे ते तू कर, असं म्हणून आकाश तिथून बाहेर पडतो. त्यानंतर इथे भूमी म्हणत असते की चला, बरं झालं यशपाल काकांचा मोबाईल माझ्या हाती लागला. आता याच्यावरून मी सगळा शोध लावू शकते असं भूमीला वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिणीला फारच राग आलेला असतो. रागिणी म्हणत असते, ही भूमी पण ना, मला असं वाटत होतं की आता सगळे प्रॉब्लेम संपलेत, पण तसं काहीही झालेलं नाही आहे. ही भूमी ना मला शांतपणे जगूच देणार नाही आहे. काय गरज आहे हिला आता ते यशपालचा पाठपुरावा धरायची? जाऊ दे ना, मेला तर मेला तो. तेव्हा इकडे आता रागिणीला राग येत असतो. रागिणी म्हणत असते, भूमी आता मला माझा बी प्लॅन ॲक्टिवेट करावाच लागेल, कारण का तू काही ऐकणार नाही आहेस. तू आता अभि आणि बाळ या 2 शब्दांसाठी यशपालची सगळी हिस्ट्री काढशील. यशपाल नक्की कसा मेला हे सुद्धा तू शोधून काढशील. त्याआधीच तुझं लक्ष मला आता डिस्ट्रॅक्ट करायचं आहे आणि त्यामुळे मला आता तुझी मुलगीसुद्धा तुझ्याकडे आलेली नको आहे. त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करते. तेव्हा इथे रागिणी पौर्णिमाला मेसेज करते आणि म्हणते, चल आत्ताच्या आता आपला बी प्लॅन ॲक्टिवेट कर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमाला मेसेज केल्यानंतर रागिणी म्हणत असते की भूमी आता बघ ग, तुझ्यासाठी काय वाढून ठेवलं आहे ना हे तुला कळेलच. त्यानंतर इथे आता भूमीला फसवण्याचा रागिणी आणि पौर्णिमेचा खूप मोठा प्लॅन असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता रागिणीने स्वतःची कातडी वाचवण्यासाठी भूमीला अडकवण्याचा प्लॅन केलेला असतो आणि त्यामुळे तिने इथे असा काही प्लॅन केलेला असतो ज्या प्लॅनमध्ये भूमी पूर्णपणे अडकेल आणि मग तिला इथे आपल्या बाळाला, क्षितिजाला घरी परत आणण्यासाठी काहीही करता येणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी आपल्या रूममध्ये येते आणि प्रशांतला फोन करणार असते. तेवढ्यातच इथे अननोन नंबरवरून कॉल येतो. तेव्हा भूमी फोन उचलते आणि म्हणते, हा कोण बोलते आहे? तेव्हा इथे हॉस्पिटलमधून नर्स बोलत असते. ती म्हणत असते, मॅडम मी नर्स बोलते. तुम्हाला माहिती आहे का हॉस्पिटलमध्ये मी तुम्हाला आणि आकाश सरांना फोन करून बोलावलं होतं. तेव्हा इथे भूमी म्हणते, हां बोला ना, काय झालं?
तेव्हा इथे नर्स म्हणतात की क्षितिजाला बरं वाटत नाही आहे, क्षितिजाची तब्येत ठीक नाही. तेव्हा इथे आता डॉक्टरांना घरी चेकअपसाठी बोलावलं होतं. तेव्हा मला कळलं की इथे क्षितिजाच्या आजारी पडण्याचं कारण म्हणजे त्यांना इथे आईचं दूध मिळत नाही आहे. तेव्हा इथे क्षितिजाची तब्येत सारखी सारखी बिघडते. त्यामुळे आता मला असं वाटलं की ही बातमी तुम्हाला सांगावी, म्हणून मी तुम्हाला फोन केला. तेव्हा इथे भूमी म्हणते, मग आता क्षितिजा कुठे आहे, घरी आहे की हॉस्पिटलमध्ये? तेव्हा नर्स म्हणते, नाही, डॉक्टर घरीच चेकअपला गेले होते. त्यानंतरला भूमी म्हणत असते की माझ्या मुलीला जास्त काही झालेलं नाही आहे ना? तेव्हा नर्स म्हणतात, नाही, पण त्या बाळाची तब्येत सारखी सारखी बिघडण्याचं कारण म्हणजे त्या बाळाला आईचं दूध मिळत नाही आहे आणि पोटभर आईचं दूध मिळत नसल्याकारणाने त्याची तब्येत बिघडते. म्हणूनच इथे डॉक्टर चेकअपसाठी गेले. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. भूमी म्हणते, ठीक आहे, मी माझ्या बाळाकडे लगेचच धावत पळत जाते. तेव्हा इथे आता भूमीने मोबाईल ड्रॉवरमध्येच ठेवलेले असतात. त्यानंतर भूमी इथे आता लगेचच धावत पळत अमोलीकडे जायला निघते. त्यानंतर इथे आता पौर्णिमाने त्या नर्सला हवे तेवढे पैसे दिलेले असतात खोटं बोलण्यासाठी. तेव्हा ती नर्स पैशांसाठी खोटं बोलते आणि पैसे घेऊन ती आता निघून जाते. त्यानंतर इथे पौर्णिमाला फारच आनंद होतो, कारण पौर्णिमाची सुद्धा इच्छा आहे की भूमीला तिचं बाळ कधीच मिळू नये. म्हणजे इथे भूमीने बाळाला 9 महिने पोटात वाढवले, त्याला जन्म दिला आहे आणि त्या आईपासून इथे तिच्या बाळाला लांब करण्याचं इथे पाप जे काही आता पौर्णिमा आणि रागिनी दोघीजणी करतायत, ते पाप आता ते कुठे फेडणार आहेत काय माहिती. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी धावत पळत जात असताना आकाश तिच्या मागे मागे फोनवरती बोलत येत असतो. आकाशचं लक्ष नसतं, पण आता आकाशचं लक्ष जायला नको म्हणून लगेचच इथे रागिनी त्याला आवाज देते. रागिनी म्हणत असते की आकाश, 1 मिनिट हां, मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, बोल ना आत्या, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा रागिनी म्हणत असते, आकाश, हे बघ, मी तुला खरंच आता मनापासून सांगते, तू मला म्हणाला होतास की ऑफिसला येऊ नकोस म्हणून, कारण माझी तब्येत ठीक नाही आहे. पण मी खरं सांगू का, आता मला बरं वाटतं आहे. त्याच्यामुळे मला आता ऑफिसला येऊ देणार आहे. मुंबईच्या ऑफिसची सगळी जबाबदारी तू यांच्यावरती टाकली आहेस. इथे अथर्व आहे तुला मदत करायला, पण मी काय म्हणते, आता कोर्टामध्ये केस आहे, तू आता क्षितिजाच्या कामांमध्ये बिझी होऊन जाशील, तुला बाहेर सातत्याने जावं लागेल. म्हणून मी असं म्हणत होते की मी पण येते ना ऑफिसला, तेवढीच तुझी मदत होईल. तेवढीच माझी मदत झाली तर कितीतरी कामं सोपी होतील. आणि तुला तर माहिती आहे इथे कामांचा किती ढिगारा आहे, ते कामं करणं किती महत्त्वाचं आहे ते सुद्धा वेळेत. मग जर मी असेल तर तुझी मदतच होईल ना, काय वाटतं तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता आकाश म्हणत असतो, आत्या, अगं एवढ्या वर्ष तू कामच केलेस ना, मग आता तुला मी आराम करायला सांगतोय, तरी पण तुला काम का करायचं आहे? तू आराम कर ना. तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघ आकाश, आत्तापर्यंत मी खूप काम केलं, पण आता मला घरात बसायचं नाही आहे. रागिनी म्हणते, आकाश, मला काम करायचं आहे रे अजून. ऑफिसमध्ये माझं काम करत असताना मन रमतं, मला छान वाटतं, कामाची सवय आहे मला. इतके वर्ष मी ऑफिसमध्ये काम केलं आहे आणि आता एकाएकी घरी बसायचं म्हणजे कंटाळवाणं आहे रे सगळं. जोपर्यंत माझी तब्येत ठीक आहे तोपर्यंत तरी मला करू दे, नंतर तर मला बसूनच राहायचं आहे, नाही का? तेव्हा आकाश म्हणत असतो, आत्या, कन्व्हिन्स कसं करायचं ना माणसाला, हे तुला अगदी बरोबर येतं. तुझे शब्द तू अगदी बरोबर खरे करतेस. तेव्हा आकाश म्हणतो, बरं ठीक आहे, तू जर तुझ्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घेणार असशील तर तू ऑफिसला आलीस तरीसुद्धा चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा इकडे रागिनी म्हणते की थँक्यू आकाश. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की चला आकाश, तुला माहितीसुद्धा नाही आहे रे की तुझ्या आयुष्यामध्ये आता किती मोठा धमाका येणार आहे, वादळ येणार आहे, वादळ, असं आता रागिनी म्हणत असते. त्यानंतर रागिनी मनातल्या मनात खूपच जास्त खुश झालेली असते. यशपालला मारलेलं असतं, भूमीला अडकवण्यासाठी जाळं पेरलेलं असतं, आकाशच्या ऑफिसमध्ये एंट्री मिळवलेली असते, रागिनी इथे घोड्यावरतीच असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अमोली आता काम करत असते. अमोली म्हणत असते की आता एका हाताने काय काय करू मी, काय गरज होती अमोली तुला हे सगळं करायची? वरती चढलीस बॅग काढायला, खाली पडलीस आणि हात मुरगळून घेतलास, असं इथे अमोली आता मुद्दामून सगळं मनाशीच बोलत असते. त्यानंतर भूमी तिथे येते. भूमी म्हणत असते की अमोली, बाळ कुठे आहे? सांग ना, बाळ कुठे आहे? क्षितिजा कुठे आहे?
तेव्हा रागिनी इथे आता पौर्णिमा आणि रागिनी दोघींनी मिळून हा प्लॅन केला आहे. अमोलीलासुद्धा माहिती नसतं. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता अमोली म्हणत असते, भूमी तू इथे काय करतेस? हे बघ मी तुला किती वेळा सांगितलं इथे येत जाऊ नकोस म्हणून. हे बघ मी तुला शांतपणे सांगते, तू आत्ताच्या आता इथून निघून जा. तेव्हा भूमी म्हणत असते, हे बघ अमोली शांत हो, तू आधी शांत हो. मला एक फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की क्षितिजाची तब्येत ठीक नाही आहे म्हणून, तिला बरं वाटत नाही आहे म्हणून मी इथे आली आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता भूमी म्हणत असते की अमोली मला सांग बाळ कसं आहे, क्षितिजा कशी आहे, ती ठीक तर आहे ना. तेव्हा भूमी म्हणत असते, मला तिला फक्त एकदा भेटायचं आहे, प्लीज मला भेटू दे तिला. तेव्हा अमोली म्हणते, हे बघ तू तिला नाही भेटू शकत, ती तुझी मुलगी नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, नाही ती माझीच मुलगी आहे. तेव्हा अमोली म्हणते की क्षितिजा ही माझी मुलगी आहे, तीसुद्धा आता लिगली पेपर दाखवलेत ना मी तुला, कायदेशीररित्या क्षितिजा माझी मुलगी आहे असं अमोली म्हणत असते. तेव्हा भूमी म्हणते, अगं असं काय करतेस, मी जन्म दिला आहे तिला, ती माझी मुलगी आहे, मी 9 महिने तिला पोटात वाढवले, त्याच्यामुळे तू तिच्यावरती हक्कदारी गाजवू नकोस. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की हे बघ अमोली, मी तुला शांतपणे सांगते, मी तुला रिक्वेस्ट करते, प्लीज मला सांग क्षितिजा कुठे आहे, मला फक्त एकदा तिला भेटायचं आहे, फक्त एकदा. मी तिला माझ्याजवळ घेते, तिला दूध पाजून मी निघून जाते. मी आता क्षितिजाला माझ्याबरोबर घेऊन जाणार नाही आहे. मी आताच क्षितिजाला माझ्याबरोबर कशी काय घेऊन जाऊ शकते? हे बघ आपण कोर्टातलं कोर्टात बघू ना, कोर्टामध्ये तर आपण लढूच, पण आता फक्त मला क्षितिजाला बघायचं आहे. मी तिला घरी घेऊन जाणार नाही आहे, मी फक्त इथे तिला बघण्यासाठी आली. प्लीज मला एकदा दाखव, तिला एकदा फक्त माझ्याजवळ घेऊ दे, माझ्या मिठीत घेऊ दे प्लीज. तरीसुद्धा अमोली म्हणते, ए भूमी, एकदा सांगून कळत नाही का गं तुला? तुला प्रत्येक वेळेला हाताला धरून घरातून बाहेरच हकलून द्यायला हवं आहे की काय? तेव्हा इकडे अमोली म्हणत असते, चल चल भूमी, आत्ताच्या आता इथून चालते हो, चल, क्षितिजा माझी मुलगी आहे, कळलं तुला? तेव्हा भूमी म्हणत असते, अमोली गप्प बसा, गप्प बस, क्षितिजा माझी मुलगी आहे, मी जन्म दिला आहे तिला आणि तू तिच्यावरती फुकटचा हक्क गाजू शकत नाही, कळलं तुला? तेव्हा इथे अमोली म्हणत असते, भूमी तू आताच्या आता निघा इथून, नाहीतर बघ मी काय करेन. तेव्हा भूमी म्हणते, काय करणार आहेस तू, सांग ना काय करणार आहेस? आणि इथे भूमी आता फार चिडलेली असते. भूमी म्हणत असते, एकदा सांगून कळत नाही का गं तुला? स्वतःला माझ्या मुलीची क्षितिजाची आई म्हणवतेस ना, मग आपल्या मुलाच्या मनात काय चाललं आहे हे कळत नाही तुला? तेव्हा इथे प्रेक्षकांनो भूमी म्हणत असते, अमोली तू तर म्हणालीस की इथे तू बाळाची अगदी व्यवस्थित काळजी घेतेस म्हणून, मग आता तुझ्या हाताला लागलं आहे, बाळाची तब्येत ठीक नाही आहे, मग बाळ कुठे आहे, कुठे ठेवलेस तू बाळाला, कुणी घेतलं आहे? अगं बाळाची तब्येत ठीक नाही आहे, मला असा फोन आला होता म्हणून मी तातडीने इथे निघून आले माझ्या क्षितिजाला बघायला. तुला माहिती आहे बाळाच्या काळजीने आईचा जीव किती कासावीस होतो ते. तेव्हा इथे आकाश येतो, तो म्हणत असतो की मानसी, अगं भूमी कुठे आहे? तेव्हा मानसी म्हणते, ताई घरात नाही आहे, मला माहिती नाही, मला वाटलं ताई घरामध्येच आहे तुमच्या रूममध्ये. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, आजी तुला सांगून गेले का आत्या, तुला काही माहिती आहे का? तेव्हा आजी म्हणते, नाही रे आकाश, भूमी मला काही सांगून गेलेली नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो आपल्या मनामध्ये, अच्छा मगाशी तिला यशपाल काकांचा मोबाईल मिळाला आहे, ती म्हणत होती की प्रशांतचा एक मित्र आहे त्याला मोबाईल दाखवायला गेले म्हणून, असं म्हणत होती ना. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रागिनी म्हणत असते, आकाश तुला माहिती पण नाही आहे की भूमी कुठे गेले ते, जेव्हा तुला कळेल ना तेव्हा तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता आकाश म्हणत असतो की बरं ठीक आहे मी निघतो. तेवढ्यातच इथे वॉचमन काका येतात. ते म्हणत असतात की सर तुम्हाला माहिती आहे का, आपल्या गेटवरती ना कोणीतरी एक बॉक्स टाकला आणि ते सरळ निघून गेले. तेव्हा आकाश म्हणतो, काय, चला चला सगळेजण बघू चला, असं आजी म्हणतात. आकाश लगेचच सगळ्यांच्या आधी जाऊन तिथे मोकळा. त्यानंतर तो बॉक्स उघडतो तर त्याच्यामध्ये आता टायमर सेट केलेला बॉम्ब असतो. बॉम्ब बघितल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यानंतर प्रेक्षकांनो भूमीच्या जीवाला धोका आहे, बाळाच्या जीवाला धोका आहे हे आता आकाशला कळलेलं असतं. तेव्हा इथे अमोली म्हणत असते, भूमी तू इथून निघून जा आत्ताच्या आता. भूमी म्हणते, मी कुठेही जाणार नाही आहे, तुला इतकं शांतपणे समजावते, बाळाची तब्येत ठीक नाही आहे, बाळाला इकडे दे. तू स्वतःला क्षितिजाची आई समजवतेस ना गं, आई म्हणवतेस ना, मग लाज नाही वाटत का? तुझी मुलगी एवढी दुःखात आहे, तिला बघताना तुला लाज नाही वाटत? पण तुला कसं काही वाटेल ना, एका आईला जे वाटेल ना आपल्या बाळाबद्दल ते तुला कधीच कळणार नाही, कळलं? तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता खूपच जास्त चिडलेली
अमोलीसुद्धा आता गप्पच बसते, कारण इथे भूमी खूपच चिडलेली असते. भूमी म्हणते, अमोली गप्प बसा, एकदा सांगून तुला कळत नाही का गं? क्षितिजा माझी मुलगी आहे, ती इथे नाही आहे तर माझा जीव किती कासावीस होतोय बघ. कुठे आहे माझी मुलगी? सांग ना कुठे आहे? तू तिची आई आहेस असं म्हणत असतेस, पण तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतेस, तिला पोटभर दूध पिऊ देतेस का? जास्त दिवस आता माझी क्षितिजा तुझ्याकडे नसणार आहे, कळलं ना? कोर्टामध्ये एकदा केस उभी राहू दे गं, मग बघ तुझी कशी वाट लावून ठेवते ते, असं आता भूमी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते की एकदा प्लीज प्लीज एकदा फक्त माझ्याकडे दे ना इथे बाळाला, फक्त एकदा बाळाला माझ्याकडे दे. तेव्हा कामवाल्या ताई इथे क्षितिजाला आता घेऊन येतात. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, भूमी म्हणते द्या माझ्याकडे, द्या क्षितिजाला. क्षितिजाला इथे भूमी घेते आणि म्हणते, माझं बाळ मी देणारच नाही तुला बाळ, तुला काळजी घेता येत नाही ना? तेव्हा भूमी म्हणत असते की तुला कळत नाही का गं, स्वतः का नाही घेतलंस बाळाला? त्या बिचाऱ्या काकूंना का दमवतेस, त्यांना का थकवतेस? त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे भूमी म्हणत असते की हे बघ तुला कळतंय का, हे बाळ मी घेऊन जाणार नाही आहे, पण कोर्टामध्ये तुला जिंकूसुद्धा देऊ जाणार नाही आहे, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी म्हणत असते, चला आता तर इथे मज्जा येणार आहे, भूमी आता अडकणार. तेव्हा इथे अमोली म्हणत असते, भूमी सोड माझ्या बाळाला सोड. भूमी म्हणते, नाही सोडणार, कारण ते बाळ माझं आहे, कळलं तुला? नाही सोडणार मी माझ्या क्षितिजाला दूध पाजणारच. तेव्हा इथे आलेली असते ती म्हणजे कोण, तर इथे वेद पाठक इथे आलेले असते. गीतांजली वेद पाठक पोलिसांना घेऊनच आलेले असते. ते म्हणते, भूमी काय करतेस तू हे? तेव्हा भूमीने बाळाला आपल्या जवळ पकडलेलं असतं आणि ती इथे बाळाला आता घेताच इथे पोलिसांची एंट्री झालेली असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी म्हणत असते की अमोली ते बाळ माझं आहे, मी जन्म दिलाय क्षितिजाला, एक ना एक दिवस तुला हे सत्य कळेल. तर इथे आकाशने बॉक्स उघडल्यानंतर त्याच्यामध्ये टायमर सेट केलेला बॉम्ब असतो, त्यामुळे इथे आकाश खूपच जास्त घाबरतो. तर इथे पोलीस स्टेशनमधून फोन जातो की भूमीला अरेस्ट केले म्हणून. तेव्हा आकाश येतो आणि म्हणतो, ज्या बाईला तुम्ही अरेस्ट केले ना ती माझी बायको आहे, एकदा तिला सोडा ना, मला तिच्याशी बोलायचं आहे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणतात, त्यांनी खूप मोठा गुन्हा केला, त्यांना आम्ही सोडू शकत नाही. तेव्हा इथे भूमी आता कस्टडीमध्ये बसलेली असते. त्याचबरोबर इथे आकाश आता बाहेर एका बेंचवरती बसलेला आहे.